मंत्री इतर कामात व्यस्त राहणार असतील तर मंत्रिपद सोडावं लागेल. अजितदादांचा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना सज्जड दम. राष्ट्रवादीचे मंत्री इतर कामात व्यस्त राहणार असतील तर मंत्रिपद सोडावं लागेल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्र्यांना दिला आहे. तसेच पालकमंत्र्यांना 3 दिवस मतदारसंघामध्ये काढावीच लागतील अशी अट देखील त्यांनी घातलेली आहे. नागपूर येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून चिंतन शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री, खासदार, आमदारांसह वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. या चिंतन शिबिरातून मार्गदर्शन करताना अजित पवार बोलत होते. अजित पवार यांनी म्हटलंय की आपल्या पक्षाच्या वतीने आयोजित राष्ट्रवादी चिंतन शिबिरात तुम्हा सगळ्यांचे मी सर्वप्रथम स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आज माझं मन खूप भरून आलं आहे. या सभागृहात आपले जवळपास 500 वरिष्ठ पदाधिकारी, नेते, सहकारी उपस्थित आहेत. मी आजूबाजूला पाहतो तेव्हा मला गर्दी दिसत नाही. मला माझं कुटुंब दिसतं. तुमच्या प्रत्येकाच्या पाठीशी लाखो लोक उभे आहेत आणि तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीमुळे मला नव्या उमेदीने, नव्या आशेनं पुढे जाण्याची ताकद मिळते आहे. आज आपण राष्ट्रवादी चिंतन शिबिरासाठी एकत्र आलो आहोत. हे चिंतन शिबिर केवळ पुढच्या निवडणुकीसाठी नाही तर पुढच्या पिढीसाठी आहे. आज फक्त भाषण करून वेळ घालवायचा नाही. आज प्रामाणिक चर्चा, धाडसी कल्पना, ठोस निर्णय घ्यायचे आहेत आणि आज संध्याकाळपर्यंत आपण सर्व मिळून जो आराखडा ठरवू त्यालाच आपण नागपूर डिक्लेरेशन म्हणून अभिमानाने मांडणार आहोत असंही त्यांनी म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.